जेम विशेषमध्ये आपले सर्वांचं स्वागत। मी मनोज भोयर। नेहमीप्रमाणे या विशेष कार्यक्रमामध्ये काही राज्यातल्या सकारात्मक बातम्या, त्यातली एक वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात रुग्णांना वर्षभर रुग्णसेवा दिली जाते। मात्र रुग्णालयातल्या रुग्णांची उमेद वाढवणारी गाणी सुद्धा त्यांना ऐकवली जाते, जेणेकरून त्यांच्यातला उत्साह आणि कोरोनावर मात करण्याची त्यांची इच्छा ही कायम राहावी आणि लवकर ते कोरोनामुक्त व्हावे। दुसरी महत्त्वाची बातमी सकारात्मक बातमीच आहे आणि ती म्हणजे 93 वर्षाच्या आजोबांनी घरीच उपचार घेत कोरोनावर मात केली आहे। याशिवाय राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग वेगाने फोफावतोय। आधी नाशकात, नंतर विदर्भात आणि आता राज्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा म्युकरमायकोसिसने मृत्यूही होतात। काहींचे डोळे काढून घ्यावे लागतात, तर दुसरीकडे काहींच्या बाकी अवयवावर गंभीर परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतंय। यासोबतच ईदच्या पार्श्वभूमीवर दुकानं आणि बाजारपेठांमध्ये खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदीस ब्रेक लागलेला आहे। टाळेबंदीमुळे सोन्याची दुकानं अनेक ठिकाणी बंद असताना धुळ्यात मात्र अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गर्दी पाहायला मिळाली। लॉकडाऊनचं असं उल्लंघन करून अजिबात कोरोनाच्या काळात आपल्याला चालणार नाही। सुरुवात करूया जेम विशेषची। जेम विशेषची सुरुवात करूया राज्यातल्या पॉझिटिव्ह बातम्यांनी। वर्ध्यात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांसाठी आशेचा योग सुरू केला गेला। कोरोना काळात कोरोना रुग्णांमध्ये उत्साह आणि उमेदीचं वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ध्यात अनोखा उपक्रम राबवला गेलाय। सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात योग करण्यात आला। यासह हम होंगे कामयाब हे गीत गात कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे। पाहुयात रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा उत्साह कसा वाढवला, त्यांच्या मनामध्ये नवी उमेद कशी तयार केली। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठ इथे कोयना कृषक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारने भूषवलेले सहकार महर्षी बाबूराव कृष्णाजी सुतार उर्फ अण्णा यांनी वयाच्या 93व्या वर्षी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे। कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात दाखल न करता घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला। या वयात त्यांच्यावर उपचारांचा काहीही उपयोग होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं। आजोबांनी घरीच आणून केलेल्या उपचारांना छान साथ दिली। प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर त्यांनी मात केली आहे। घरीच डॉक्टरांच्या सल्ल्यानं फोनवरून उपचारांची माहिती घेऊन शक्य ते अनेक उपचार त्यांनी केले आणि आजोबांनीही या उपचारांना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनामुक्त होण्याचा संकल्प केला आणि ते झाले सुद्धा। नव्या युगातला नवारो दिसतोय। कायम स्वरूपात काही स्वरूप दिसत नाही। एकदम उद्भवतोय, एकदम नाहीच।
इच्छाशक्तीच्या बळावर वाचलो. आमच्या वडिलांचं वय 94 आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे आम्ही त्यांना स्थानिक डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी नेलं होतं. पण त्यांचा स्कोर पाहिल्यानंतर 18च्या पुढं होता व वयाचा हिशोब करता डॉक्टरांनी त्यांचे अथक प्रयत्न केले, परंतु त्यांनी हात वर केल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की 4 दिवसात सुट्टी आहेत, आता त्यांची पूर्ण भरलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरी नेऊन त्यांची सेवा करा. हा डॉक्टरांचा निर्णय ऐकल्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना घरी आणलं व सर्व कुटुंबियांनी मिळून व त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आम्हाला जे जे काही उपाय सुचतील, जे डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑनलाईन फोन करून वगैरे आम्ही जे काही औषध उपचार करू शकलो, तर त्या उपचारांना त्यांना संपूर्णपणे यश आलेलं आहे. आणि ह्या वयातसुद्धा त्यांनी कोरोनावर मात केली व आमच्या सगळ्या संपूर्ण कुटुंबाने जे काही कष्ट घेतलं त्याला यश आलं. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात अशी काही गावं होती ज्यांनी वेशीवरच बाहेरून येणाऱ्या लोकांच्या तपासण्या केल्या आणि जर त्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहींनी जोर जबरदस्ती करून सुद्धा काही लोकांना गावातच प्रवेश दिला नाही, असंही चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एक वेगळं गाव या पार्श्वभूमीवर तुम्हाला आम्ही दाखवतोय. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव मात्र कोरोनापासून 4 हात गेली 1.5 वर्ष दूरच आहे. नियमित स्वच्छता, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर केलेल्या येथील गावकऱ्यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनाला वेशीवरच रोखून धरलाय. कोरोना नियमांच्या त्रिसूत्रीमुळे चिंचणी या गावानं कोरोनाला दूर ठेवलाय. गावातल्या लोकांनी सुंदर प्रकल्प राबवले, अंमलात आणले, कोरोनाच्या नियमांचं पालन केलं, उल्लंघन करणाऱ्याला समज दिली आणि गाव स्वच्छ, सुंदर आणि कोरोनामुक्त ठेवलं. पाहूया तिथल्या काही प्रतिक्रिया. ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो, कारण गावात भरपूर झाडं आहेत आणि झाडाच्या माध्यमातून नेहमी ऑक्सिजनचा जास्त पुरवठा होतो. त्याच्यामुळे गावात नेहमी स्वच्छता राखली जाते. अगदी ग्रामस्वच्छता अभियान वगैरे असेल, असं सर्व काही हे पाळलं गेल्यामुळं गावात नेहमी ऑक्सिजनचा चांगला पुरवठा झाल्यामुळं गावाची स्वच्छ आहे आणि नेहमी गावातून बाहेरून माणसं येते, त्या माणसांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, त्यांना सांगितलं जातं, त्यांना सूचना दिल्या जातात. आणि अशा प्रकारचं आम्ही या चिंचणी गावामध्ये अगदी कोरोनाचं त्याला वेशीवर रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो. की माझं कुटुंब, माझी जबाबदारी, आणि खरोखर या आव्हानाला प्रतिसाद देत, या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या गावातील लोकांनी शारीरिक अंतर ठेवत सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, गावाच्या बाहेर कामाच्या व्यतिरिक्त न फिरणे आणि जास्तीत जास्त गावातून जर बाहेर नून कोण आला तर त्याची स्वच्छता, त्यानं काळजी घेणे, अशा सगळ्या काळज्या घेत हे गाव कोरोनापासून या गावाला गावच्या वेशीच्या बाहेर ठेवण्यामध्ये हे गावानं आज अखेर. आम्ही रेग्युलर कामे करत असताना बाहेर चाललो तरी सॅनिटायझरचा वापर करतो, मास्क वापरतो, आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतो. रेग्युलर कामे आमची चालूच असताना आम्ही मास्कचाच वापर करतो. आणि लहान मुलेही खेळायला चालली तरी सॅनिटायझरचा वापर करतात, आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतात, मास्क स्वतः धुतात, सुकत घालतात, थोडे वेळ बाहेर थांबतात, नंतरच आत येतात. गावात आणखीन कोरोनाचे एकही रुग्णालय सापडलेलं नाही. आम्ही कारणाविरुद्ध बाहेर जात नाही. आम्ही काळजी घेतो, आम्ही सॅनिटायझरचा वापर करतो, आम्ही मास्क वापरतो. राज्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगानं झाला. मात्र काही जिल्हे किंवा अपवादात्मक म्हणून काही जिल्हे जरूर आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक चांगला पॅटर्न राबवत कोरोनाला थांबवण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि तिथली कोरोना बाधितांची संख्याही घटली. असाच एक जिल्हा आहे विदर्भातला भंडारा जिल्हा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्राच्या टॉप 10 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्याच्या यादीत 8वा नंबर लागल्यानंतर भंडारा जिल्हा प्रशासन जागं झालं, खडबडून जागं झालं. जिल्हाधिकारी संदीप कदम ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी कोरोना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन लागू केला. 4 सूत्री कार्यक्रमाचा अवलंब करत त्यांनी भंडारा जिल्ह्याला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून ठेवलं. जे दूरचे ठिकाणं आहेत जसे लाखांदूर सारखे, तिथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देऊन आपण तिथे पेशंट CCC मध्ये असलेले पेशंट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
टाळेबंदीचं रेग्युलर रिव्ह्यू, मॉनिटरिंग आणि पोलिसांनी दाखवलेली शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांनी जे त्याचं मॅनेजमेंट केलं, त्यामुळे आपल्याला नक्कीच टाळेबंदी चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्यात यश मिळालेलं आहे. कोरोनानंतर राज्यात म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजारानं आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनानंतर राज्यात म्युकरमायकोसिस आजार बळावताना आपल्याला दिसतो. कोरोनानंतर अनेकांना म्युकरमायकोसिस नावाचा आजार होताना दिसतोय. मुंबईत म्युकरमायकोसिसचे 111 रुग्ण आढळले आहेत. यात सायन रुग्णालयात 32, केईएम मध्ये 34, नायर रुग्णालयामध्ये 38 आणि कुपर रुग्णालयामध्ये 7 जणांचा समावेश आहे. तर वाशिममध्ये 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्येही म्युकरमायकोसिसचे 8 रुग्ण आढळून आले. मात्र या रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यानं ते पूर्णपणे बरे झाले. नाशिकच्या ग्रामीण भागातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला. म्युकरमायकोसिसचे लासलगावात 6 तर येवल्यामध्ये 4 रुग्ण आढळून आले. नाशिककरांमध्ये त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविदत्त निरगुडे यांच्याशी येवल्याचे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी बातचीत केली. ती आधी पाहूया. ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातचीत ठरू शकते. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही म्युकरमायकोसिस या रुग्णाचा शिरकाव झाला असून येवला व लासलगाव या ठिकाणी या रुग्ण आढळून आले असून ज्या रुग्णालयांमध्ये प्रथमतः रुग्ण आढळले आहे अशा रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ अविदत्त निरगुडे डॉक्टर आपल्यासोबत आहे. का सांगाल की डॉक्टर का तुमच्या रुग्णालयामध्ये असे रुग्ण आढळलेले आहे? नमस्कार. गेल्या 15 दिवसात लासलगाव आणि येवला परिसरात म्युकरमायकोसिस, ज्याला आपल्या कॉमन भाषेत काळी बुरशी असं म्हटलं जातं, ह्या आजाराचे एक 5 ते 6 रुग्ण आढळून आले आहेत. आणि ह्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना संबंधित पुढील उपचाराकरता नाशिक येथे पाठवून त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे आपण. आणि हा आजार सध्याच्या परिस्थितीत कोविड झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. सगळ्या पेशंटला करोना होऊन गेला होता आणि करोना झालेल्या पेशंटमध्येच हा काळा बुरशी किंवा म्युकरमायकोसिस हा प्रकार सध्या आढळून येतोय. जरी हा आजार जुना असला तरी सध्या हा करोना झालेल्या पेशंटमध्ये हा आजार दिसून येतोय. आणि हा आजार करोनासारखा संसर्गजन्य नाही. मुळात याची प्रतिकारशक्ती ज्यांची कमी झाली आहे किंवा शुगर लेवल जास्त वाढले आहे अशा पेशंटमध्ये हा आजार जाऊन येतोय. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. म्युकरमायकोसिसच्या रुग्णासाठी उपचारार्थ दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनची किंमत 6,000 रुपये इतकी आहे. या औषधाचा तुटवडा आहेच आणि याचा काही ठिकाणी काळा बाजार सुद्धा सुरू आहे. या औषधावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. म्यूकरमाइकोसिस का जो एक असर दिख रहा है, करीबन 1500 लोग हैं आज पूरे महाराष्ट्र में, और उसके लिए एम्फोटेरेसिन बी जो इंजेक्शंस लगते हैं वो काफ़ी महंगे हैं. मैंने उनको कहा है कि नेशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी NPPA, ये गवर्नमेंट ऑफ इंडिया के अधिकार में आने वाली संस्था है. उन्होंने इसकी प्राइसिंग यानी MRP कम करना चाहिए. वेळ झाली जेम विशेषमध्ये एका छोट्या ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्राचा हा विशेष कार्यक्रम. राज्यामध्ये या न त्या निमित्तानं लॉकडाऊनचं म्हणजे टाळेबंदीचं उल्लंघन होताना आपल्याला पाहायला मिळतं. ईदच्या पार्श्वभूमीवर दुकान आणि बाजारपेठा सुरू असल्याचं चित्र मुंबऱ्यामध्ये दिसून आलं. पोलीस आणि पालिका प्रशासनाचा या ठिकाणी कुठलाही धाक दिसला नाही. गर्दीची दृश्य पाहून आपल्याला लक्षात येईल की ही राज्यातली टाळेबंदी आहे की उघड्या बाजारपेठा सुरू आहेत. अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरताना आढळले. अनेकांनी मास्कही घातले नाही. या गर्दीकडे बघून आटोक्यात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबऱ्याचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियम मात्र पायदळी तोडवताना लोक दिसत आहेत.
या गर्दीकडे मंत्री जितेंद्र आव्हाड लक्ष घालणार का, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबऱ्याप्रमाणेच औरंगाबादमध्ये सुद्धा गर्दी दिसली. पोलिसांचे पथसंचलन झाले. ईदच्या पूर्वसंध्येला शहागंज सिटी चौक परिसरामध्ये पोलिसांचे पथसंचलन झाले. ईदच्या निमित्तानं बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. प्रशासनाचा मात्र गर्दीकडे कानाडोळा होताना पाहायला मिळाला. कमी झालेला संसर्ग या गर्दीमुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली. सिटी चौक शहागंजच्या बाजारपेठेमध्ये गर्दी उसळली. नागरिकांचा रस्त्यावर विनामास्क मुक्त संचार पाहायला मिळाला. अखेर पोलिसांना पथसंचलन रस्त्यावरून करावं लागलं. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोन्याची दुकानं उघडण्याची परवानगी काही तासांनी वाढवून देण्याची मागणी वडगाव मावळ सराफा असोसिएशननं केली आहे. अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असून हिंदू धर्माचा हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लोक सोने खरेदी हमखास करतात. सराफा बाजारपेठेतील हा वर्षातील महत्त्वाचा दिवस आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 वर्ष झाले दुकानं बंद आहे. सर्व सोनारांची दुकानं ओस पडली. त्यामुळे सराफा व्यावसायिक त्रस्त झालेत. एकीकडे दुकानाचे भाडे, वीज बिल, नोकरांचे पगार आणि त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक सुरू केलेले व्यवसाय आर्थिक संकटात सापडले. 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकान चालू द्या. आमचे 2-2 महिने झाले दुकानं बंद आहेत. आमच्याकडं कामगार आहे, आमच्याकडं बाकीचा सगळा खर्च आहे, बँकेचे प्रत्येकाचे लोन आहेत. आज मागच्या वर्षी लोन भरता सगळे व्यापारी नाकेनऊ झाले. ह्या वर्षी परत तीच परिस्थिती. प्लस 10 वर्ष झाले आमच्याकडं माणसं कामगार पगार आहेत, पगारी माणसं आहेत. पगार तर त्यांना देणंच आहे. तर आमची एवढीच मागणी शासनाला की आमच्यावरचं जे लोन आहे किंवा आमच्यावर जे कर्ज आहे तेवढं जे लॉकडाऊनला बंद आहे तेवढं ह्याला शासनाने आमचं कर्ज माफ करावं. अक्षय तृतीयेच्या हिशोबाने आम्हाला दुकान उघडायचं एक द्यायलाच पाहिजे, परवानगी द्यायला पाहिजे. किती वेळाची परवानगी मागितली? आम्हाला फक्त 10 ते संध्याकाळी 7 एक दिवस. कारण हा सर्वात 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. लोक काही ना काही फुलाची पाकळी तरी घेतातच. भले एक मणी घेतो रिवाजाच्या हिशोबाने, परंपरेच्या हिशोबाने, तर तेवढं आम्हाला देणं गरजेचं आहे. वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. शुक्रवारी अक्षय तृतीयेचा सण हा मोठा मानला जातो. या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी प्रामुख्याने केली जाते. मात्र सध्या कोरोनामुळे टाळेबंदी असल्यानं सोन्याची दुकानं बंद आहेत. त्यामुळे उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सराफांची दुकाने बंद असल्यानं नागरिकांना सोने खरेदी करता येणार नाही. त्यामुळे यावर्षी सोने खरेदीला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ब्रेक लागणार आहे. बारामतीमध्ये गतवर्षी एकाच दिवशी 3 कोटीच्या आसपास सोने खरेदी झाली होती. मात्र यावेळेला मात्र बारामतीतील दुकानं, सराफांची दुकानंही बंद दिसतात. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर धुळे बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. मुख्य बाजारपेठेत गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली. सामाजिक अंतराचाही फज्जा उडाला. अक्षय तृतीयेचा हा सण धुळे जिल्ह्यात आखजी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पूर्वजांची आठवण म्हणून मातीचा माठ पूजण्याची इथे प्रथा आहे. आंबे आणि खरबूज यांचा नैवेद्यही दिला जातो. बाजारपेठेत आंबे घेण्यासाठी आणि खरबूज घेण्यासाठी मोठी गर्दी लोकांची झाली होती. कोरोनाच्या काळामध्ये आणि टाळेबंदीच्या काळामध्ये अशा प्रकारची ही गर्दी कोरोनाला आमंत्रणच ठरणार आहे. नाशकात टाळेबंदीला उत्तम प्रतिसाद मिळाला. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून कारवाई सुरू झाली. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली. पंचवटी, सिडको, नाशिक रोड या भागात पोलिसांची कडक कारवाई पाहायला मिळाली. अनेकांना पोलिसांनी प्रसादही दिला. नियमाला झुगारून रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्या, मुक्तपणे संचार करणाऱ्या तरुणांनाही पोलिसांनी चांगला सूट दिला. जालन्यात लसीकरणासाठी तोबा गर्दी उसळली. पहाटे 3 वाजल्यापासून नागरिकांच्या रांगाच रांगा लसीकरणासाठी लागल्या.
1 किलोमीटरपर्यंतच्या या रांगा होत्या. लसीकरण मोहीम की ही संसर्ग मोहीम असा प्रश्न यातून या गर्दीतून निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी झालेल्या गर्दीतून सुद्धा कोरोनाचा संसर्ग अनेकांना झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये अनेक ठिकाणी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आणि या गर्दीतूनच वृद्धांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनामुळे पालकांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी नागपुरात कृती दल म्हणजे टास्क फोर्स निर्माण करण्यात आला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येते. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि एक योजना तयार केली. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेनं जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळवण्याचं आवाहन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी आणखी मदत करण्याची मागणीही केली, आवाहनही केलं. कोल्हापुरात लहान मुलांना वाढता कोरोना. बालकल्याण संकुलातील आणखी 33 मुलांना कोरोनाची लागण झाली. 4 कर्मचारीही कोरोनाबाधित झाले. कोरोनाबाधित संकुलात एकूण 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 10 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेमध्ये कोरोनाची लागण ही सर्वात जास्त मुलांना असेल असं सांगितलं जात असताना त्या अगोदरच या संकुलामध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली. या कारखान्यात दररोज 20 टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागणार आहे. हा ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून थेट कोविड सेंटर आणि रुग्णालयाला पुरवला जाईल. राज्यात आणखी 24 कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. कोरोनाच्या या काळात श्वासासाठी संघर्ष करत असलेल्या रुग्णांसाठी हा प्रयोग संजीवनी ठरू शकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करून ऑक्सिजनचा तुटवडा कमी करावा असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देतच ऑक्सिजनचा हा प्लांट कार्यान्वित करण्यात आला. वेळ झाली जेम विशेषमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.